मित्रांनो, इतिहास हा शासक, सम्राट आणि राजा महाराजांनी भरलेला आहे। जर तुम्ही एक शोधायला जाल तर तुम्हाला 10 मिळतील। मात्र प्राचीन इतिहासात असे काही राजे झालेत ज्यांच्या बुचकाळत पडणाऱ्या सनकीपणामुळे त्यांनी असं काही काम केले की त्या विचित्र कामांमुळे इतिहासाचं रंगरूपच पलटून गेले। आज आम्ही तुम्हाला अशा सनकी शासकाबद्दल सांगणार आहोत। त्याआधी तुम्ही आमचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राइब नक्की करा। जगात अनेक सनकी शासक होऊन गेले, मात्र याच्यापेक्षा बिलाट शासक तुम्ही पाहिलाच नसेल, ज्याचं नाव होतं आखानाथन। असं म्हटलं जातं की आखानाथनचे चाळे आणि शौक असे होते की त्याच्यानंतर पृथ्वीवर असा कोणता सनकी राजा जन्मालाच आला नाही ज्याचे शौक आखानाथन सारखे असतात। आज आपण आखानाथन विषयी अशा गोष्टी ऐकणार आहोत ज्या ऐकल्यावर तुमच्या पायाखालची जमीनच सरकून जाईल। मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक असे लोक असतील ज्यांना आखानाथन नेमका कोण होता हे माहीत नाही। आखानाथन हा मिस्र म्हणजेच आजच्या काळातील इजिप्तचा एक फेराव होता, म्हणजेच राजा होता, ज्याने प्राचीन मिस्रच्या 18व्या राजवंशाच्या वेळेस राज्य केलं। तो अनेक देवतांची पूजा करून मिस्रचा पारंपरिक धर्म बदलण्यासाठी प्रसिद्ध होता। आखानाथन ज्यांच्या चित्रांना जेव्हा जुन्या काळातील चित्रांनी जोडून पाहिलं जातं तेव्हा त्यांच्या शरीराची बनावट जरा वेगळी आणि विचित्र दिसते। त्याचा चेहरा सामान्य माणसापेक्षा जास्त लांबट होता, त्याच्या डोक्याचा मागचा भाग हा बाहेर निघालेला होता, त्याचे पाय कोंबडीसारखे म्हणजेच एक प्रकारचा बांबूच होता, त्यामुळे त्याच्या शरीराची बनावट विचित्र वाटायची। काही इतिहासकारांनी त्याची तुलना एलियन्स बरोबर केली। ते फक्त त्याच्यामुळे नाही की त्याच्या शरीराची बनावट सामान्य माणसासारखी नव्हती, त्याचे काम देखील तेवढेच विचित्र होते। त्याच्या कामाविषयी ऐकून त्याची प्रजा देखील आश्चर्यचकित होत होती। काही इतिहासकारांचं मानणं आहे की आखानाथनने काही वर्ष आपल्या वडिलांसोबत फेराव म्हणून काम केलं होतं। राज्य चालवणं आणि कोणत्याही परिस्थितीत राज्य कसं सांभाळायचं याची कला आखानाथनने आपल्या वडिलांकडून शिकली होती। आखानाथनची अशी इच्छा होती की वडिलांनी लवकरात लवकर फेराव पदावरनं पाय उतार व्हावं आणि सत्तेची जबाबदारी त्याच्याकडे सोपवावी। एके दिवशी त्याची ही इच्छा पूर्ण झाली, त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला। त्यानंतर आखानाथनने पदभार स्वीकारला। राजा बनताच त्याने सर्व देवतांच्या पूजेवर बॅन लावला। त्यावेळी इजिप्तमध्ये वेगवेगळ्या देवतांची पूजा केली जात होती, जसं की आमून, आयसिस, होरस, थोस, उसेसिस। पण आखानाथन याला एकाच देवामध्ये विश्वास होता, तो म्हणजे एटन। त्यामुळे त्याने सर्व मिस्रच्या नागरिकांवर दबाव निर्माण केला की सर्वांनी एटन देवतेचीच पूजा करावी, कारण त्याचा त्यावर विश्वास होता। सुरुवातीला बऱ्याच लोकांनी त्याचं ऐकण्यास नकार दिला, कारण कोणीही आपल्या आराध्य दैवताला असं सोडू शकत नव्हतं। त्यानंतर आखानाथनने प्रजेला आपला खरा चेहरा दाखवला। त्यांनी काही लोकांच्या घरात तेव्हा आग लागली जेव्हा ते झोपेत होते, कारण त्या लोकांनी आपल्या आराध्य देवतेची पूजा करणं सोडलं नव्हतं। या घटनेमुळे संपूर्ण मिस्रमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। नंतर हळूहळू लोक एटन देवतेलाच पूजू लागले। आखानाथन म्हणायचा की त्याच्या देवतेने म्हणजेच एटनने एक विशेष शक्ती त्याला दिली, ज्या शक्तीने तो कोणालाही आपल्या वशमध्ये करू शकत होता, म्हणजे हिप्नोटाईज करून आपला गुलाम बनवू शकत होता। असं त्याने बऱ्याच वेळा करून दाखवलं देखील होतं। त्याने आपल्या राज्यातील अनेक सुंदर मुलींना आपलं गुलाम बनवून ठेवलं होतं। तो जेव्हा वाटेल तेव्हा त्या कोणत्याही मुलीसोबत कोणत्याही प्रकारचे धंदे करू शकत होता। मुली देखील आखानाथनसाठी उत्सुक असायच्या। तो दररोज नवीन मुलीच्या शोधात असायचा। त्याची नजर ज्या सुंदर मुलीवर पडायची ती मुलगी त्या रात्री त्याच्यासोबत असायची आणि ती मुलगी दुसऱ्यांदा देखील त्याच्या वेळेसाठी आतुरतेने वाट बघायची। मात्र अशा फारच कमी मुली होत्या ज्यांच्यासोबत आखानाथनने दुसऱ्यांदा वेळ घालवलाय। आखानाथन दिसायला एलियन सारखा होता। जर त्याला लांबून पाहिलं तर माणसातला वाटायचाच नाही। ते लांबट तोंड, कोंबडीसारखे पाय आणि बाहेर आलेलं पोट असा तो एलियन वाटायचा। एवढा असलं तरी मिस्रची सर्वात सुंदर स्त्री त्याची बायको होती आणि ती राज्याची सर्वात शक्तिशाली राणी देखील होती। एवढी सुंदर बायको असूनही त्याचे संबंध आणखी सुंदर मुलींशी, दासींशी होते। सांगणारे हेही सांगतात की त्याने आपल्या मोठ्या मुलीला वाईट नजरेने पाहिलं होतं। आखानाथनला एकूण 6 मुली होत्या, त्यातील सर्वात मोठी मुलगी अप्सरेपेक्षाही सुंदर होती। मात्र तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की त्या मोठ्या मुलीशी लग्न करण्याची त्याची इच्छा होती। हे आपल्याला विचित्र वाटत असलं तरी त्यावेळी हे सामान्य होतं। बाप मुलीशी देखील लग्न करू शकत होता। त्याच्या सर्वात लहान मुलीचा मृत्यू तर तिच्या बापाच्या मुलाला जन्म देताना झाला होता, म्हणजे आखानाथनच्या मुलाला। आखानाथनवर लिहिण्यात आलेल्या पुस्तकात म्हणजे अ गॉड अगेन्स्ट द गॉड्स नुसार त्याने त्याच्या सर्व मुलींना आपल्या पत्नीच्या रूपात स्वीकार केलं होतं। यावेळी महालातील कोणत्याही ज्येष्ठ लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, कारण जर कोणताही सल्लागार किंवा सामान्य माणसाने त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचा खेळ संपल्याच जमा होता। त्यामुळे प्रत्येक जण आखानाथनचा निर्णय खाली मान घालून ऐकत होते। इसवी सन पूर्व 1336 मध्ये आखानाथनचा मृत्यू झाला। त्याच्यानंतर तुतनखामीने पदभार स्वीकारला होता।
मात्र हे खरं नाहीये. असं म्हटलं जातं की त्या ठिकाणी काही दैवी शक्ती होती जी कोणालाही तख्तावर बसू देत नव्हती. मात्र त्या तख्तावर तुतनखामीन बसला आणि राज्य सांभाळलं. अनेक वेळा अखानाथनच्या मंत्रिमंडळातील लोकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला होता की देव याने नाराज होऊन माणसाचं आयुष्य हिरावून घेतात. तो मेल्यानंतर याचं नाव राजांच्या यादीतून काढण्यात आलं होतं, कारण तो पारंपरिक देवतांच्या विरोधात गेला होता. तो मेल्यानंतर त्याचं मम्मिफिकेशन देखील करण्यात आलं नाही. आज देखील अखानाथनला मिस्रचा शत्रू म्हणून ओळखलं जातं. भारताच्या इतिहासामध्ये देखील अखानाथन राजा होऊन गेलाय का? तुम्हाला एखादं नाव आठवत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.